चला घाई करा बॅटिंग टीम दांडी ब ओपनिंग बॅट्सचा वाटा बघा सगळं सजलेलं आहे अगदी व्यवस्थित सजलेलं आहे इकडे फील्डिंग फक्त तुमच्या ओपनर बॅट्समॅनची वाट बघितली जाते यस गुणलेखक म्हणून माझ्यासोबत जोडला जातोय सुमिकेत घरात आपल्याला पाहायला मिळतोय रॉकस्टार ग्रुपचा मेंबर आहे गोलंदाज करण आणि इथे मात्र मॅच स्टार्ट 6वी सेकंड लास्ट मॅच आजच्या रात्रीतली आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत स्पर्धेमध्ये आंबेडगड मैदान आणि फायर पास्टल चषक आपल्याला पाहायला मिळते 2024चं भव्य दिव्य आयोजन आपण बघू शकतात गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतं आणि यावेळेस स्ट्राईकला निखिल डाव्या हाताचा बॅट्समन नो स्ट्राईकला रवी थोडी आता मात्र बघायला गेलं तर ओपनिंग बॅटिंग थोडी बदलण्यात आलेली आहे मागच्या मॅचमध्ये राहुल पाहायला मिळाला मात्र त्या लाईनमध्ये दिसला नाही त्यामुळे मात्र इथे बदल करण्यात आलेला आहे चला स्पीडअप ठेवा पहिला चेंडू पडेल टायमर ऑन होईल 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 ओव्हर फेकायचे आहेत हे लक्षात घ्या आजची 8वी रात्र उद्या मात्र शेवटची आणि अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे 9वी आपण बघू शकता ठीक संध्याकाळी 4 वाजता मॅच ऑन होणार 3:30चं रिपोर्टिंग टायमिंग 3:45ला टॉस पडेल आणि 4 वाजता पहिला चेंडू पडेल पहिला चेंडू गडबड गडबड कीपर कडून मोठी गडबड मयूर मर्दे इथे पाहायला मिळतं चुकी करताना अगदी हातामध्ये चेंडू होता फक्त स्टंपला लावण्याची खोटी आणि इकडे मात्र परतावं लागलं असतं रवीला एक मोठा विकेट मोठा झटका डायमंड डकचा शिकार झाला असता यस पहिल्या मॅच मध्ये देखील बरेच चेंडू मात्र मिस केले बघा फक्त अगदी घाई संकटात नाही आणि हेच पाहायला मिळते आता डोक्यावर हात ठेवून फायदा नाही आहे आणि इकडे आपण बघू शकतात की आलाय इथे एक धाव लेग बाईटच्या रूपात ही धाव सुरुवात मात्र करणने केली मागच्या मॅचमध्ये 33चं टार्गेट सोप्या रीतीने पूर्ण केलं 10 चेंडूमध्येच पूर्ण केलं इकडे फटकात सजवलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही यावेळेस मात्र जात असताना तिकडे जो प्रेक्षक है दर्शकों से विनती कोई ग्राउंड के अंदर नहीं आएगा मैच ऑन है हम कब से देख रहे आप बीच मैदान में आ रहे देखिए वहां पे वॉलंटियर है तो अच्छा नहीं होगा आप बैठे रहिए 4 रन स्कोरबोर्ड 4 से आगे जाएगा एका चांगल्या बॅट्समनला संधी दिली तुम्ही बघा अगदी सोपा रनआउट होता आणि रवी आज त्या लय मध्ये आहे यावेळेस चौकार शॉर्ट चेंडू आहे पण एकदा मात्र चांगला फटका पॉइंटच्या भागामध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळते चेंडू इथे थांबणार यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 आणि इथे आता गडबड झाली आता मात्र दुर्भाग्य म्हणेल की पायामध्ये पाय अडकला आणि यावेळेस मात्र सोपा रनआउट पाहायला मिळते चांगल्या लयमध्ये पाहायला मिळत होतं इकडे मात्र आपण बघू शकतात की रवी आणि हा दुर्भाग्य म्हणेल की इथे मात्र आपण बघू शकतात की हे बघा अगदी वेगाने धावत होता परंतु यावेळेस पाय अडकला आणि जमिनीवर आदळला जातोय आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर परतावं लागतं अगदी नाराज अगदी नाखुश असं म्हणेल की कोणत्या खेळाडूबरोबर असं होऊ नये आणि इथे मात्र रवी काय लयमध्ये होता काय सुपर मात्र खेळत होता चौकारानंतर हा देखील गॅप चांगला शोधला होता आणि दुर्भाग्य म्हणेल की पाय अडकून पडतो आणि रनआउट पाहायला मिळते विकेटचं पतंग देऊया संधी डीजे जॉकीला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये 7 वर पहिला विकेट डीजे थँक्यू डीजे मास्टर इथे देखील मात्र जर बघायला गेलं तर एक समोर चांगली कडक साईड आहे दांडीब ज्यामध्ये आपण औषधा राहुल एक चांगला बॅट्समन आहे रवी बाद झाला देखील चांगला निखिल आहे
गोलंदाजीमध्ये विवेक आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ते चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर. वाईटचा मंचाकडून इशारा येत असताना स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा धावपलकावर लागले जातात. गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर चेंडू फेकून झाले 3. पहिल्या चेंडूवर लेग बाय चिरुपात 1 धाव. दुसरा चेंडू चौकार. तिसऱ्या चेंडूवर डबल आणि तिसऱ्यासाठी येत असताना रवी हा बाद झाला आणि आता मात्र वाईट चेंडू येते. इकडे काय घडतंय मात्र यावेळेस पंचाचा इशारा भीमरचा पाहायला मिळतोय आणि इकडे मात्र सिंगल नोची नक्की मिळेल. सलग 2 खराब चेंडू हाताळले जात आहेत. कधी कधी मात्र यॉर्कर चेंडू जेव्हा शोधामध्ये गोलंदाज जातो तेव्हा मात्र जर तो चुकला यॉर्कर तर कुठे ना कुठे हा नो चेंडू देखील येतो. कधी कधी ओव्हर पिच बॅटिकाली देखील जातो. तर प्रॉपर तुमच्याकडे चेंडू ब्लॉक हाताळण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. 3 चेंडू मागे 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दांडी संघ सांगितलं म्हणजेच क्रिकेटचं माहेरघर म्हणायला हरकत नाही. चांगला चेंडू आहे. इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला अगदी पायाला चेंडू लागतोय. सिंगल पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 11 धावा धावपलकावर. गुड बॉल. अगदी मात्र स्लो गतीने लेग कटरचा चेंडू टाकला जातोय. ऑन साईडला खेचण्यानं मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू पाहायला मिळेल. चेंडूचा विचार केला. चेंडू झालेत 5 धावा झाल्यात. त्या म्हणजेच 10 स्कोर कार्डवर 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असेल. इकडे मात्र एज आणि विकेट राहुल गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळते. दुसरा गडी बाद होत असताना यावेळेस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तन्वीश वजे आपल्याला पाहायला मिळते. 10 वर 2 गडी बाद आता मात्र पाहायला मिळते. ती म्हणजेच टीम दांडीबी आणि यावेळेस 5 बॉल ना 5 बॉल तू 2 ओव्हर केले. तन्वीश वजे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा चेंडू असेल. अगदी मात्र अचूक टप्पा आणि लेग कटरचा चेंडू टाकण्यात आला. पुन्हा एकदा मात्र यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट चेंडू होतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गडी बाद. अडीजे थँक्यू डीजे मास्टर. यावेळेस आपण बघू शकतात की पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 10. चला स्पीडअप ठेवा. बघा जवळजवळ तुम्ही पहिल्या षटकासाठी 7 मिनटं घेतलेली आहेत. 18 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायची ते लक्षात घ्या. धाकटी डाणू टायमर ऑन आहे आणि इथे मात्र जर 18 मिनिटांमध्ये 4 षटकं नाही फेकली तर 6व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सेकंदमध्ये घ्यावा लागेल. हे लक्षात घ्या. टीममेट जरा छोट्या करा. यावेळेस गोलंदाज हार्दिक आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर निखिल. नो स्ट्राईकला विवेक आपण बघू शकतात. नो स्ट्राईकला तन्वीश आपल्याला पाहायला मिळतो. आणि इकडे मात्र फटका स्विच चिटचा. यावेळेस मात्र चेंडूला पाठवल्या ऑन. यावेळेस आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेसाठी. अड्डीजे थँक्यू डीजे मास्टर. सुपर मात्र यावेळेस फटकेबाजी होत असताना निखिलने मात्र इकडे स्विच इटचा फटका खेचला. 6 धावेसाठी चेंडूला पाठवला. चेंडू मात्र आपण बघू शकता एक पहिलाच चेंडू आहे आणि पहिल्याच चेंडूवर 6 धावा. स्कोरबोर्ड 16-16 स्कोर कार्डवर लागले जाते. येणारे चेंडूचा विचार का 5 चेंडू बघा. प्रेशर गोलंदाजावर आहे. गुड बॉल. प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकला जातो. इकडे मात्र डॉट असेल.
स्कोरबोर्ड मात्र 16 धावा धावफलकावर. यानंतर आजच्या रात्रीतली शेवटची आणि अंतिम मॅच पाहायला मिळेल. 11 वाजून 52 मिनिटं झालेली आहेत. आपण बघू शकतात स्कोरबोर्ड 16. आता मात्र फटका फसला आहे. इथे मात्र विकेट असेल. यावेळेस मात्र बॅक टू डगआउट. इकडे निखिल आपल्या पाहायला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. फटका फसला. शॉर्ट थर्डमॅनला कोणती चुकी केली नाही. तिसरा विकेट येत असताना 16 धावेवर डीजे. नवीन बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये जातोय. बघायला गेलं तर वारंवार मोठ्या हिटकडेच बॅट्समन जायला बघतोय. पॉवर प्ले ऑन आहे. तुम्ही नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न करता, परंतु थोडा मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कारण नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही 6 ओव्हरमध्ये 50-55 बनवले, ही चांगली टोटल म्हणायला हरकत नाही. मागचीच मॅच बघितली फक्त 42 होत्या आणि त्यामध्ये ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या. कुठे कुठे सिंगल डबल, यावर आता मात्र कुठे कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. विकेट गेलेले आहेत. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. सिंगल डबलने मात्र स्कोरबोर्ड पुढे नेणं गरजेचं. आणि जर बघायला गेलं तर इथे षटकारानंतर थोडं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. आणि जे मात्र लेजेंडरी स्टार खेळाडू आहेत त्यांना कधी खेळताना बघा आपण बघू शकतात की लगेच मोठा हिट लगावल्यानंतर मात्र सिंगल डबल देखील आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा आहे. तो स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. इथे मात्र अतुल पागदरेने मात्र कमेंट्स केले. आपण बघू शकतात बेस्ट ऑफ लक दांडी बी. यावेळेस हलक्या हाताने मात्र फटका सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. यावेळेस टिप पॉईंटला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. 2 धावा मात्र पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर लागले जातात. 19 स्कोर कार्डवर चेंडू फेकून झालेत, ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजची 8वी रात्र स्पर्धेची. उद्या मात्र 9वी रात्र आपल्याला पाहायला मिळेल, अंतिम रात्र. आणि बघायला गेलं तर गुड बॉल. इथे मात्र आपण बघू शकता चांगला चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यावर थोडा आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक आपण बघू शकता दुसरा आहे. 5 चेंडू फेकून झाले 19 धावा धावफलकावर. आणि 1 जून आणि 2 जूनला आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच PPL पासष्ट प्रीमियर लीग. पण एकदा मात्र चांगला चेंडू आहे. राऊंड द विकेटचा मारा. जोपर्यंत मयूर मध्ये फील्ड करेल 1 धाव पूर्ण. यावेळेस आपण बघू शकतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावर 3 गडी बाद डीजे. पहिला चेंडू इकडे मात्र बीट केलाय गोलंदाज. आणि गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. अक्षय ऑन स्ट्राईक. 4 चेंडूमध्ये 3 बनवते. 3 चेंडूमध्ये 1 धावेकडे तन्वीश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. पंचाच्या डावीकडून दुसरा चेंडू. गुड बॉल. तेवढा चांगला फटका ऑन साईडला. ताकदवार षटकार. 6 धावा डीजे.
बघायला गेलं तर खूप मोठा क्रिकेट खेळलेला दांडीने देखील आणि इथे मात्र षटकारासाठी चेंडूला पाठवला 26 तवा धावपलकावर लागला 3 गडी बाद आणि इथे मात्र एक बाजूला धाकटी डाणू आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या टीम पाहायला मिळते ती म्हणजेच दांडी बी आणि बघायला गेलं तर 26वर 3 गडी बाद आता पाहायला मिळतात 2 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झालेला आहे धाकटी डाणू संघाने मात्र भरपूरदा हे मैदान गाजवले नाईट क्रिकेट स्पर्धा कित्येकदा जिंकलेली आहे हेमंत मर्दे संघनायक पाहायला मिळाला अक्षरशः मात्र तुटून पडायचा गोलंदाजावर आणि त्यांचेच सुपुत्र आपण बघू शकता स्टंपच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूर मर्दे अक्षरशः खराब चेंडू अगदी वाईट रेकटर चेंडू नक्की हाताळला परंतु इकडे मात्र दिशा जी आहे ती अगदी खराब आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर वाईट चेंडू येतो स्कोरबोर्ड 27-27 स्ट्राईकवर बॅट्समन अक्षय चांगली बॅटिंग करतोय यावेळेस तयार गोलंदाज आणि तयार फलंदाज यावेळेस आतमध्ये चेंडू आणला जातोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतो तन्वीश इकडे मात्र सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार करा 28 धावा चांगली मात्र टोटलपर्यंत जात असताना यावेळेस पाहायला मिळते टीम दांडी बी मागच्या मॅचमध्ये देखील मात्र 67 बनवले होते या मॅचमध्ये ते बघूया कुठपर्यंत जाणार दांडी संघ मला तर वाटते 72 बनवल्या होत्या कमालीचा चेंडू यस इथे मात्र प्लममध्ये पकडला जात आहे आणि ज्या रीतीने तन्वीश निघून आला पंचाचं बोट वर आहे नाही त्याला माहिती होतं की मी इकडे 3 स्टंपमध्ये पकडला जातो हा कॉन्फिडन्स बघा आणि स्पोर्टमॅन स्पिरिट बघा की जजमेंट किती चांगली आहे त्याची की तो कुठे उभा आहे त्याला माहिती होतं आणि इथे मात्र प्लममध्ये 3 स्टंपमध्ये पकडला जातं हे बघा आपण बघू शकता यस डीजे नक्कीच येत्या 1 तारखेला आणि 2 तारखेला PPL पास्तर प्रीमियर लीग पाहायला मिळेल त्यामध्ये RD फायटर पास्तर टीम देखील पाहायला मिळेल त्यांचे संघ मालक असतील साईदीप ट्रान्सपोर्ट बिल्डर्स मटेरियल सप्लायर अभिजित गौडा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आयकॉन खेळाडू धीरज घरत आणि 10 टीम असतील आणि 10 टीममध्ये झुंज असेल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता इकडे मात्र डॉट चेंडू येतोय आणि यावेळेस आपण बघू शकता चेंडू फेकून झालेत 5 आणि शेवटचा चेंडू असेल 10 टीम PPL मध्ये पाहायला मिळतील पास्तर प्रीमियर लीग 2024 दिवस आणि रात्रीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल शनिवार रविवार वर्ष 5व आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला उडवलाय इथे पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार येतोय षटकार जिग्नेश आपल्याला पाहायला मिळतोय 30 षटकाचा समाप्ती स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड पाहायला मिळते 34-34 एडीजे थँक्यू डीजे मास्टर थोडं महागडं षटक मात्र करणने मागचा हाताळलं धावा खर्च केला त्या म्हणजेच 14 आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 34 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जल्पेश बारी यावेळेस गोलंदाजी मार्कवर तयार डॉक्टी डाणू त्यांच्या विरुद्ध खेळत असताना दांडी 11 आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र 3 षटकामध्ये चांगल्या टोटल आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यावर खाली राहते ऑन साईडला खेचून खेळण्याचा प्रयत्न केला होता एक धाव मात्र नक्की पाहायला मिळेल आणि सिंगलने इथे स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 35-35 जिग्नेश 2 चेंडू मागे 6 ओव्हर खेळतोय शॉर्ट चेंडू होता त्यावर मात्र चांगला पुलचा फटका सक्सेसफुल केला आणि षटकार मिळवला स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय 5 चेंडू अजूनही मात्र बाकी आहेत ती 4थ्या षटकातील चला टायमर इकडे ऑन आहे हे लक्षात घ्या यावेळेस आपण बघू शकतात अजूनही मात्र एच आणि इकडे कॅच आउट चांगला ऑफ कटर चेंडू टाकला जातोय अगदी हलक्या हाताने
आणि यावेळेस मात्र ऑफसाईडच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न केला होता. इकडे एज लागली, कोणती चुकी केली नाही कीपरने, पतावा लागेल बॅट्समनला. नवीन बॅट्समन निखिल आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जात असताना, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. निखिल निखिल तामोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे, स्ट्राईकवर असेल. इथे मात्र 3 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झाला, 35वर 5 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. साई संघ मात्र पुढे जातं आणि त्यांच्याबद्दल एलकावने अगदी मात्र बघू शकतात. यावेळेस पायाला चेंडू लागतो, अपील केली होती परंतु इकडे नकार आलाय पंचाकडून. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. निखिल आपल्याला पाहायला मिळते सुपर गोलंदाजी होत असताना जल्पेश बारीकडून कमालीची गोलंदाज पाहायला मिळते. जल्पेश बारी पडतोय इथे फलंदाजावर सध्या तरी भारी, आणि इथे स्लोवर फसलाय फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खेळ इथे मात्र समाप्त होताना निखिलची यावेळेस केला परंतु यावेळेस शॉटमध्ये ताकद झुकू शकला नाही. स्टिकरवर लागते, कोणती चुकी केली नाही. टिपलाय अचूक झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. एडीजे नंतर मात्र 5 चेंडू आतवडे, 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय, 2 विकेट देखील मिळवलेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट म्हणायला हरकत नाही. अक्षय आहे यावेळेस स्ट्राईकवर, 7 चेंडू आणि 11वर खेळतोय, 36वर 6 गडी बाद. स्कोरबोर्ड चांगला आहे परंतु विकेट जात आहेत वारंवार. शेवटचा चेंडू 4थ्या षटकामध्ये थोडा स्पीडअप ठेवा. चला टाकटी डावणू आपल्याला पाहायला मिळते यावेळेस गोलंदाजी करत असताना. शेवटचा चेंडू आणि इकडे मात्र काय घडतंय यावेळेस शॉर्ट फायनलला चेंडू अडवला जातोय. 1 धाव नक्की असेल. कमालीचा मात्र चेंडू हाताळलाय आणि कमालीचं षटक फक्त 3 धावा खर्च केला इकडे जल्पेशने. यावेळेस 4 षटकाच्या समाप्तीनंतर 9.25च्या सरासरीने 37 धावा धावफलकाला लागले, 6 गडी बाद. एडीजे येस आशिष लॉजिस्टिक धाकटी डाणू आपल्याला पाहायला मिळते फिटिंग करताना. 5वं षटक निखिल आणि इकडे काय चांगला चेंडू हाताळला जातोय. कमालीचा चेंडू अगदी बघायला गेलं तर वाईट लाईन आहे त्याच्या जवळून जातोय कीपरच्या हातामध्ये. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. आंबटगोडा मैदान सांगितलं का मात्र ऑनसाईडलाच बॅट आपोआप फिरली जाते. प्रत्येक फलंदाज मात्र या निलगिरीवर मारण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली काय आहे की निलगिरीचं झाड उंच आहे आणि ते जवळ लगेच दिसतं, असं वाटतं की हा षटकार लगेच निघून जाईल
परत इकडे प्रॉपर टायमिंग देखील होणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑफसाईडला मात्र जास्त लक्ष दिलं जात नाही. इथे मात्र काही खेळाडू जे ऑफसाईडला लक्ष देतात, इकडे मात्र डाऊन द लेग साईड एक चांगलं क्षेत्ररक्षण कीपरच्या भूमिकेत मयूर मर्दे पाहायला मिळते. अगदी मात्र बघायला गेलं तर हे सोपं नाही आहे. जेव्हा क्लोज किपिंग करत असताना मात्र डाऊन द लेग साईड गोलंदाज जातो तेव्हा मात्र यावेळेस चांगला चेंडू अडवला जातो. यावेळेस एक धाव स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल 38 स्कोर कार्डवर. गुड बॉल, क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. ज्या फलंदाजच्या बॅटमधून धावा आल्यात त्यालाच मात्र इकडे बीट केलं जात आहे. 11 धावा त्याने केलेल्या, 10 चेंडू मागे डॉटवर डॉट येत असताना 38 धावा झालेल्या आहेत. सुरुवात एकदम कडक आणि सुरेख झाली होती इकडे मात्र दांडी बी संघाची आणि आशिष लॉजिस्टिक धाकटी डाणू संघाने कमबॅक केलं आहे. इथे मात्र आपण बघू शकतात स्पर्धा लाईव्ह आहे. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जात आहे आणि यावेळेस अपील उचलून धरले पंचाने. यावेळेस स्टंप आउट तयार आहे यष्टी रक्षक उडवण्यास यष्टी तुझ्या आणि इथे आपण बघू शकतात आणि विकेट आलाय. देऊया संधी डीजे रक्षक मास्टरला आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. 7 गडी बाद 38वर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनुभवी आहे. यावेळेस धीरज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. सर्वात अनुभवी मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुपर सुरुवात केली होती दांडी संघाने. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 14 आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये 3 आणि आतापर्यंत जर बघायला गेलं तर 1 धाव खर्च केले 3 चेंडूमध्ये. 38 धावा धावपलकावर लागले जातात. 4 ओव्हर 3 चेंडूचा खेळ झाला. निखिल काय कमालीची गोलंदाजी करत असताना यावेळी चांगला चेंडू, इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट आलाय परंतु तोपर्यंत पोहोचताय इकडे बॅट्समन. यावेळेस कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. स्कोरबोर्ड 1ने बायच्या रूपात मात्र पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 39 अगदी मिडल स्टंपवर चेंडू निघून गेला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि किपरकडून देखील मात्र ही चुकी होत असताना खूप कठीण असतं किपरसाठी जेव्हा स्विच हिट खेळतोय. अगदी डायरेक्ट हिट आला होता परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचतोय तो म्हणजेच मोहित. 2 चेंडूचा खेळ बाकी 39 धावा धावपलकावर लागले. 7 गडी बाद. यानंतर होणारी एक शेवटची मॅच आजच्या रात्री आपल्याला पाहायला मिळेल आणि आज जो मात्र क्वालिफाय होणार आणि यावेळेस काय कमालीचा चेंडू, प्रॉपर ब्लॉक, अगदी जाऊन यष्टावर आदळतोय. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू, या प्रकारचा चेंडू टाकला जातोय. यावेळेस विकेट. 8वा गडी तंबूच्या आसरेला. एडीजे थँक्यू डीजे. 39वर 8 गडी बाद विवेक नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. पाच चेंडूच फेकून झाले. 39वर 8 गडी बाद. काय परिस्थिती होती कुठे आणि आली कुठे. मॅच बघू शकतात आपण. एक बाजूला आशिष लॉजिस्टिक धाकटी डाणू अगदी फिरवलं, अगदी चकवलंय. दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता इकडे निखिलकडे पाहायला मिळते. काय कमालीचे षटक. 34 होत्या 3 षटकानंतर आणि त्यानंतर 2 षटकाचा विचार केला. फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि विकेट मात्र 4 ते 5 गमावलेत. हा बघा चेंडू अगदी टप्पा पडल्यावर क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मी म्हणेल की मला तर वाटते मयूरला देखील समजला होता हा स्विंग आणि अंतिम क्षणाला चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा मात्र जल्पेश भारी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शेवटचा आणि अंतिम षटक. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 39वर 8 गडी बाद झाले. धीरज आणि विवेक हे दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण बघू शकता यंग गच्चीवर दांडी संघाकडून खेळताना कित्येक स्पर्धा जिंकल्यात, कित्येक स्पर्धा गाजवल्यात.
कित्येक वेळा आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढले, परंतु आज पुन्हा एकदा ती परिस्थिती आलेली आहे. कारण की समोर देखील एक ताकदवार टीम आहे, ती म्हणजे धाकटी डहाणू, ज्यांनी हे मैदान नेहमीच गाजवले. त्यामध्ये आपण बघू शकतात मयूर मर्दे मागच्या मॅचमध्ये सुपर बॅटिंग केली होती. चला स्पीडअप ठेवा खेळायला. धाकटी डहाणू संघाला विनंती आहे. 6 चेंडू बाकी आहेत. जल्पेश बारी तयार. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र डॉटने सुरुवात. अगदी मात्र बघायला गेलं तर या स्ट्रोकला तेवढी कॉन्फिडन्स नाही आहे. हा स्ट्रोक तुम्ही मात्र वारंवार प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अचूक टप्प्यावर मात्र बॅट जाणं गरजेचं आहे, तेव्हा मात्र हा स्ट्रोक सजवला जातो. आणि एक डॉट चेंडू आलाय. 5 चेंडू बाकी आहेत शेवटचे. फुटबॉल प्रॉपर ब्लॉक हलक्या हाताने मात्र ढकलला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव आणि इकडे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही, कारण की विकेट भरपूर गेले आहेत. त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर आता बघून बघून धावत आहेत. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की दूध का जला छास भी फूक फूक के पिता आहे, आता तसं करावं लागेल. विकेट गेलेल्या तर मात्र रन धावताना मात्र विचार करावा लागेल. 40वर 8 गडी बाद आता पाहायला मिळतात. चेंडू असतील 4. विवेक आणि धीरज आपल्याला पाहायला मिळते. एखादा मोठा हिट येईल का यावेळेस हे प्रश्नचिन्ह आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. अगदी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. फटका इकडे स्विंग केला आहे मिड विकेटला. थोडं खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा पाहायला मिळते या मॅचमध्ये. पहिले मात्र रवी आणि आता मात्र पाहायला मिळतो तो म्हणजेच विवेक, आणि यावेळेस रन आऊट आपल्याला पाहायला मिळेल. विकेट असेल. 9वा गडी बाद. शेवटचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल. एडीजे शेवटचा बॅट्समन राहुल. हा काय कमालीचा ब्लॉक चेंडू. इकडे डायरेक्ट हिट. अगदी समोरून मात्र इकडे चुकलाय. ज्या शेवटच्या क्षणाला या धावा येतील, या किती महाग पडतील येणाऱ्या वेळामध्ये. टाकटे डहाणू संघाला बघा अगदी समोर होता. इथे 3 स्टंप समोर होते. 2 फुटावरून नेम चुकलाय. मी म्हणेल की अंडरम थ्रो केला असता तरी आऊट झाला असता. कधी कधी मात्र ह्या चुका होतात आणि ह्या चुका महाग पडतात. आता ज्या धावा येतील त्या मात्र नशिबाच्या धावा म्हणायला हरकत नाही. या आता इथून मात्र ज्या धावा येतील नशिबाचाच म्हणायला हरकत नाही. 42वर 9. मागचा मात्र विकेट येता येता राहिला आणि क्लीन बोल्ड. भलेही मात्र एक धाव गेली, पुढच्या चेंडूवर आउट केलं, परंतु एक धाव प्लस मात्र इकडे दांडी संघ पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी इकडे हाताळले जल्पेश बारीने. सुपअप. 1 ओव्हर 5 चेंडू हाताळले, 3 विकेट, 4च धावा त्याने खर्च केला. असा एक दर्जेदार मात्र गोलंदाज पाहायला मिळाला आणि संघाला ऑल आऊट केलं. ते म्हणजेच 42वर 42वर 43चं आव्हान असेल. इथे मात्र आपण बघूया 3 षटकामध्ये 34 होत्या आणि त्यानंतर मात्र 43 वर संघ 42 ऑल आऊट होत आहे. कुठे ना कुठे विकेटवर विकेट आले आणि आता 43चं आव्हान, छोटं आव्हान म्हणायला हरकत नाही, इथे मात्र पूर्ण करावं लागेल टाकटे डहाणू संघाला. एडीजे
ओपनिंग जोडी गेलेली आहे. मात्र आजचा दिवस जर बघायला गेलं तर 12 उलटून गेलेले आहेत आणि तारीख असेल ती म्हणजेच 31 मे 2024 आणि यतीन मोरे म्हणजेच आमचे जप्पा भाऊ यांचा आज वाढदिवस आहे. जप्पा भाऊला फायर क्रिकेट क्लबकडून आणि आमच्याकडून सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आपण बघू शकतात की उद्या मात्र नक्कीच इथे केक कटिंग केली जाईल. यतीन मोरे म्हणजे जप्पा भाऊ यांचा केक कटिंग केला जाईल. वाढदिवस आहे 31 तारीख आणि त्यांचा देखील संघ PPLमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे खेळताना जप्पा 11 म्हणून तो संघ खेळला जातो आणि त्यांचा आयकॉन खेळाडू कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर 10 टीम आहेत. RD फायटर पास्तळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल. साईदीप ट्रान्सपोर्ट बिल्डर मटेरियल सप्लायर अभिजित गौडा यांचा संघ. पहिला चेंडू काय देखना फटका आहे. इथे 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. सुपअप मात्र फटका सजवला ऑफसाईडला आणि इथे 2 धाब्याने सुरुवात झालेली आहे. 43चं आव्हान आहे. मयूर मर्दे आणि निखिल हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगच्या भूमिकेत. गोलंदाजीसाठी विवेक बघायला गेलं तर कारण की टार्गेट कमी आहे. विवेकची गोलंदाजीवर भरपूर काही निर्भर असेल दांडी बी संघाचं. हा असा गोलंदाज आहे की आपल्या गोलंदाजी जोरावर कित्येकदा मॅच जिंकून दिलेला आहे. लोअर फुलटा चेंडू इकडे मात्र फटका स्विंग केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. 2च खेळाडू 30 सर्कल बाहेर आहेत आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार येतोय. चौकार 4 धावा एडीजे. सर मात्र बघायला गेलं तर खूप चांगला प्रयत्न केला होता यावेळेस चेंडू अडवण्याचा परंतु यश आलं नाही. डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळते पहिल्या 2 चेंडूवर. यावेळेस सुपर फटका आहे. क्या बात आहे. निखिल ऑन फायर गॅप शोधतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार एडीजे. व्हॉलंटियरला विनंती जो चेंडू गेलेला MSCB कॉलनीमध्ये तो आणून द्यायचा आहे. यावेळेस आपण बघू शकता कमालीचा फटका सजवला आहे आणि सुपर स्ट्रोक लगावला आहे. इथे मात्र 4 धावा पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड 10ने मात्र आपण बघू शकता यावेळेस 4 ने पुढे जात असताना 10वर मात्र जाऊन पोहोचलाय. पहिल्या मॅचमध्ये देखील 33 टार्गेट दिले होतं आणि ते 33 टार्गेट 10 चेंडूमध्येच पूर्ण केलं. धाकटी डहाणू आपण बघू शकता आता आशिष लॉजिस्टिक आणि इकडे मात्र हलक्या हाताने फुलटच चेंडूला खेळण्यात आलेला आहे. डायरेक्ट हिट असता परतावा लागला असता. बॅकअप पाहायला मिळते 1 धाव. काही कमालीचा मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेस मात्र एक सेन्सिबल क्रिकेट. 2 सलग मोठे हिट आले मात्र हा फुलटच चेंडू जरी होता तरी हलक्या हाताने हे दांडी संघाकडून पाहायला मिळालं नाही. या चुका मात्र दांडी संघाकडून झाला की सुरुवातीला मात्र धावा आल्या परंतु सिंगल डबल इथे कॉन्सन्ट्रेट केलं नाही. मात्र वारंवार मोठ्या हिटकडे जाताना पाहायला मिळाले. चेंडू फेकून झाले 4 धावा झाल्यात 11 स्कोर कार्डवर. आता मात्र पाहिजेत ते म्हणजेच 32 धावा आणि चेंडू देखील 32 आहेत. अगदी रिक्वायर्ड रन रेट 6वर आणलेला आहे. 32मध्ये 32ची गरज. उद्याच्या रात्री खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. अंतिम रात्र शेवटची रात्र या स्पर्धेची. परंतु इथे खेळ संपणार नाही. इथे क्रिकेट चालू राहणार पुढचे 1-2 तारखेपर्यंत आणि यस शनिवारी जल्लोष असणार. काटी की टक्कर ईट का जवाब पत्थर से आणि इकडे आपण बघू शकता गेंद का जवाब बल्ले से दिया जाता हुआ. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12. असं म्हटलं जातं की एक वेळेस दिल्लीतलं राजकारण चालेल परंतु गल्लीतलं राजकारण नको. आणि आपण बघू शकतात गावचेच प्लेयर एकमेकांच्या समोर खेळताना दिसतील PPLमध्ये 65 प्रीमियर लीग. पाच चेंडू फेकून झाले 12 धावा. गुड बॉल. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. अग्रेशन दाखवावं लागेल कारण की इकडे मात्र मॅच थोडी झुकलेली दिसताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बॅटिंग टीमकडे.
थँक्यू डीजे मास्टर. प्रेक्षकाला विनंती, अगदी बाउंड्री लाईन जवळ बसू नका, थोडं बाहेर बाउंड्री लाईनच्या मध्ये बसा. पण क्षेत्ररक्षक धावत येतोय. आता मात्र बघू शकतात बुट्ट पायामध्ये असतात, लागू शकते, दुखापत होऊ शकते, लक्ष घ्या. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17-17 स्कोर कार्डवर आता मात्र पाहायला मिळतात. 0 विकेट, 1 ओव्हर 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, 1 धाव, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डाव्या हाताचा बॅट्समन इकडे मात्र वर्चस्व गाजवतोय गोलंदाजावर निखिल. गोलंदाजी देखील खूप चांगली केली आणि फलंदाजी देखील चांगली करत असताना 8 चेंडूमध्ये 16वर पोहोचलेला आहे. आणि इथे मात्र 1 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला आणि 18 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 18 स्कोर कार्डवर येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू अजूनही 2 बाकी आहेत. मयूर ऑन स्ट्राईक, फटका इकडे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला तर मिस टाईम झालाय. नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. 1 धाव बसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 19 धावा धावपलकावर. अगदी बरोबरीत मात्र सुरू आहे जी रणगती आपण बघू शकता. दांडी संघाने सुरुवातीला केली. 1 ओव्हर 5 चेंडू 19 धावा आणि तशाच रीतीने मात्र 1 ओव्हर 5 चेंडू 19 धावा, एकही विकेट न गमावता आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता टार्गेट सेट आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 स्कोर कार्डवर येणारे चेंडू असतील 24 आणि धावा बनवायच्यात बरोबर 24. डीजे दोन षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 24 मध्ये 24ची गरज आहे. धीरज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. दांडीबी आणि इकडे मात्र शॉर्ट चेंडूला उडवलाय, पाठवलाय. यावेळेस मिड विकेटच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. मध्ये सुपर बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थाने शेवटच्या 3 षटकामध्ये धावा आल्याच नाही आणि त्यामुळे कुठे ना कुठे या मॅचमध्ये आता मागे राहते दांडी संघ. अगदी आगेकूच केलेला आहे यावेळेस धाकटे डाणू संघाने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न कीपरकडून चुकी झाली आहे. यावेळेस सिंगल असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29 लेग बायच्या रूपात धाव. 29 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. पाचवा चेंडू अगदी ऑप्शनच्या बाहेर. चेंडू मात्र यावेळेस वाईटचा इशारा पंचांकडून. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30 झालेला आहे. अजूनही मात्र 13 धावेची गरज. 20 चेंडू आणि 13 धावेची गरज. 20 चेंडू 13 धावा. शॉर्ट चेंडू आणि इकडे फटका स्विंग केला. अगदी खराब चेंडू. आबेल मुझे मारा 6 चेंडू टाकला जातो आणि यावेळेस मात्र षटकार घेतला जातोय. 6 धावा. यावेळेस मात्र फक्त ना फक्त आता धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 7. 36 झालेले आहेत.
19 चेंडू आणि 7 धावेची गरज. धीरज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे विकेट येतोय. एज आणि गुड कॅच स्टंपच्या मागे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 7 धावा इंडिजे. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 7. उद्याचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि रात्र पाहायला मिळेल. ठीक 3:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. दोन्ही संघांमध्ये विनंती असेल आजचा विनर आणि तेज ऊर्जा पास्थळ 3:30 ला रिपोर्टिंग टायमिंग असेल. नवीन बॅट्समन विनीत येतोय आणि त्याचबरोबर 3:45 ला टॉस केला जाईल आणि 4 वाजता पहिली मॅच ऑन होणार आहे. लक्षात घ्या, हलक्या हाताने खेळला जातो. 1 धाव असेल. गोलंदाज तन्वीश वजे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 1 धाव आणि 1 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37, 37 धावा धावपलकावर. स्पर्धेमध्ये आपण बघू शकता जवळजवळ 70 ते 80 संघाने भाग घेतला आणि त्यामधून आता मात्र टॉप 8 उरणार आहे. शेवटची मॅच आजच्या रात्रीतली आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस विनीत ऑन स्ट्राईक मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि 6 धावेची गरज आहे. त्यानंतर मात्र शनिवार आणि रविवार पास्थळ प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. अ गट असेल HRK स्ट्रायकर्स, नालंदा फायटर्स, अणय वॉरियर्स, फायटर्स पास्थळ, ओमसाई फायटर्स. फायटर पास्थळ म्हणजेच अभिजित गौडा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजेच RD ग्रुप संघ असेल. त्याचबरोबर ब गटात जप्पा 11, रॉकस्टार, शिवसाई फाउंडेशन आणि बंटी 11 आणि त्याचबरोबर साई समर्थ असे मात्र 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र पुन्हा एकदा मला तर वाटते विकेट येतोय आणि आपण बघू शकता यावेळेस 6 धावेची गरज असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जल्पेश बारी यावेळेस जात असताना यस डीजे बजाव. सदतीत झाले 6 धावेची गरज आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एक बाजूला MS11 झाई आणि त्यांच्या विरुद्ध विजेता संघ चित्र असं दिसते की इकडे मात्र नक्कीच धाकटी डाणू आपल्याला पाहायला मिळेल. आशिष लॉजिस्टिक आपल्याला टीम पाहायला मिळेल. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. MS11 झाई संघाला विनंती कॅप्टनला पाठवून ठेवा टॉस का बॉसमध्ये. डॉट आणि सिंगल स्कोरबोर्डचा विचार घ्या 38-38. आता कुठे ना कुठे अंतिम क्षणाला डॉट येत आहेत चेंडू असं पाहायला मिळते हलक्या हाताने. इकडे एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने निखिलकडून. 1 आणि 2 पूर्ण होत असताना 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 40 झालेले आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल आणि बघायला गेलं तर 13 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 3 धावा. 13 चेंडू आणि 3 धावेची गरज. चला टॉससाठी येऊन राहा. झाई संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस का बॉसमध्ये येऊन राहायचं. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 3 बनवायचे आहेत. फटका खूप चांगला आहे. परत इकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण आणि इकडे मात्र विकेटचा पतंग अगदी दुसऱ्या धाव्यासाठी येत असताना पण तो अगदी ॲक्युरेट थ्रो आला स्टंपच्या जवळ त्यामुळे विकेट येतो. थोडा इकडे तिकडे असता तर मात्र निखिल पोहोचला असता परंतु एक कमालीची कामगिरी निखिल मैदानाच्या आतमध्ये करून येतोय. फक्त 2 धावेची गरज 12 चेंडूमध्ये.
थँक्यू डीजे मास्तर. बारा चेंडू मध्ये 2ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर विवेक, स्ट्राईकला जल्पेश. अगदी बीट केलाय. टप्पा पडल्यावर बाउन्स पाहायला मिळतोय. इकडे मात्र कमालीचा चेंडू हाताळला जातोय. कर्तव्य नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 2ची गरज आहे 11 मध्ये. मिस टाइम आहे आणि इकडे एक धाव मिळेल. स्कोर इज लेवल. सिंगलची गरज. स्कोरबोर्ड 42. 4 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झाला आणि 42 धाव पलगावर. 10 मध्ये 1ची गरज आहे. 10 चेंडू 1 धावेची गरज. कर्तव्य ऑन स्ट्राईक. बघा एखादा मोठा हिट येतोय का कर्तव्याच्या बॅटमधून. अगदी पायाला चेंडू लागतोय. डॉट चेंडू येतोय. 9 मध्ये 1ची गरज. नऊ बॉल 1 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बीट केलं. अगदी मात्र चांगला चेंडू. विकेटचा पतंग. 8 मध्ये 1ची गरज. थँक्यू. कारण नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. 8 चेंडूमध्ये 1ची गरज. 2 डॉट. इकडे कर्तव्य आपल्याला पाहायला मिळते डॉट करताना. 4 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 42 वर 4 गडी बाद. फक्त 1 धावेची गरज आहे. फक्त ना फक्त 1 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर अगदी क्लोज फिल्डिंग. टेस्ट मॅच फिल्डिंग पाहायला मिळते. अवघड आहे. अशक्य नाही आहे. 8 मध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. काय कमालीचा गोलंदाज. काय कमाल करतोय विवेक. इकडे सांगतो इकडे मध्ये थोडा धावा असतं. कुठे ना कुठे लढता आलं असतं. 7 मध्ये 1ची गरज. 12 मध्ये 2ची गरज असताना फक्त 1 खर्च केलाय. आता मात्र 7 मध्ये 1ची गरज आहे. विजयाचा शंखनाद कोणाच्या बाजूने वाजेल. सध्या तरी दिसतंय की डहाणूच्या बाजूने वाजणार. काही वाद नाही. आता फसवायचा प्रयत्न केला परत तिकडे व्हाईट चेंडू येतोय. मॅच फिनिश. खेळ खल्लास. इथे मात्र अभिनंदन आशिष लॉजिस्टिक धाकटे डहाणू संघाचं. आणि आपण बघू शकता इथे बीज होताना 6 विकेटने. जाऊया आपण नेक्स्ट टॉसकडे. आपण बघू शकता एक बाजूला